बातमी आपल्या हक्काची। सांगोला शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे। शहराला उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा। सांगोला शहरातील गटारे उघडी आहेत व त्याची साफसफाई व्यवस्थित होत नसल्याने तसेच कचऱ्याची साफसफाई व्यवस्थित करावी। मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्यांचा बंदोबस्त करावा। ज्या फवारण्या केल्या जातात त्यामध्ये कीटकनाशकाचे प्रमाण कमी असलेले धूळ फवारणीने डास मरत नाहीत, त्यासाठी योग्य नियोजन करावे। नगरपालिकेजवळून वाहणाऱ्या ओढ्यात कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे। त्याची विल्हेवाट लावून ओढ्याची साफसफाई करण्यात यावी। धारकांच्या बांधकामांना अधिकृत म्हणून बांधकाम परवाने द्यावेत। विना परवाना बांधकाम धारकांकडून दुप्पट दराने विविध करांची वसुली केली जात असलेले शहरातील नागरिक त्रस्त व नाराज आहेत, त्यावर नियंत्रण राखण्यात यावेत, अन्यथा युवा सेना धरणे आंदोलन, उपोषण, रास्ता रोको अशा पद्धतीने आंदोलने करावी लागतील, असा इशारा युवा सेना शहर प्रमुख सौरभ चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला। यावेळी रघुनाथ गायकवाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सुभाष भोसले, युवा सेना तालुका प्रमुख सौरभ चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख योगेश जुंदळे, युवा सेना शहर चटणीस समाधान चव्हाण, शिवसेना शाखा प्रमुख गोपाल मैत्री, युवा सेना शाखा प्रमुख सागर वाघमारे, निहाल यादव, शिवराज घालमे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।